संविधान, बुद्धासारखे होते ज्ञान देऊन गेले आम्हा संविधान, मिळवून दिले समाजस्थान बाबासाहेब आपले महान, बाबासाहेब आपले महान. आज मी भारतीय संविधानाने आम्हाला काय दिले या विषयावर बोलणार आहे. सर्वप्रथम संविधान म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. संविधान म्हणजे असा मूलभूत नियमांचा संच जो देश किंवा राज्य कसे चालवायचे हे ठरवतो. असा दस्तऐवज किंवा पुस्तक म्हणजे संविधान होय. या संविधानाचे जनक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर अशा या संविधानाने आपल्याला काय दिले? लोककल्याणासाठी मूलभूत हक्क दिले, म्हणजे सर्व लोकांचे सामाजिक व आर्थिक कल्याण होय. भारतीय संविधानाने आपल्याला खूप काही दिले. भारतीय संविधानाने संसदीय शासन पद्धती सुरू केली, म्हणजे विविध केंद्र सरकार व राज्य सरकारे दिली. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिले, जसे समानतेचा हक्क म्हणजे आपण सर्वजण समान आहोत. स्वातंत्र्याचा हक्क आपण व आपला देश स्वातंत्र्य आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणताही धर्म आपण स्वीकारू शकतो, परंतु भारतीय संविधानाने कोणत्याही धर्माचा स्वीकार केलेला नाही अथवा तिरस्कारही केलेला नाही. शैक्षणिक हक्क शिक्षण घेण्याचा हक्क, क्रोड मतदानाचा हक्क, 18 वर्षावरील नागरिकांना मतदान करण्याचा हक्क दिला. भारतीय संविधानाने संघराज्य शासन पद्धती सुरू केली, म्हणजे विविध राज्ये दिली. भारतीय संविधानाने स्वतंत्र न्याय मागण्याचा हक्क दिला, म्हणजे अन्याय झाल्यास न्याय मागण्याचा हक्क दिला. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, तर भारतीय संविधानाने आपल्याला खूप काही दिले आहे. जसे दररोज आपण परिपाठामध्ये भारतीय संविधानाची प्रास्ताविका म्हणतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम म्हणजे कोणत्याही शक्तीच्या अधीन. समाजवादी, धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्म समान, जो सर्व धर्मांचा योग्य सन्मान राखणे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणजे सर्व लोकांचे राज्य, कोणाही एका व्यक्तीचे राज्य नाही. घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता पर्वदित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रतार्पण केले. असे खूप काही आपल्याला भारतीय संविधानाने दिले आहे. म्हणूनच आपली सर्वांची जबाबदारी आहे भारतीय संविधानाला जपणे. चला तर मग सगळेजण मिळून आपल्या भारतीय संविधानाला जपूया. एवढे बोल मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.